नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो, तर मी ऑथर संगीता देवकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की काही दिवाळी अंक असे आहेत की दिवाळी जरी अजून 6 महिन्यानंतर असेल तरीसुद्धा त्यांना आत्तापासूनच मे-जून महिन्यापासूनच त्यांना त्यांच्या अंकासाठी साहित्य हवं असतं. तर अशाच एका अंकाची आपण आज माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एकूण एक इथे नियम आहेत आणि कुठल्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचं आहे याचं अगदी टप्प्याटप्प्याने मी इथे माहिती देणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नाहीतर मध्ये एखादा मुद्दा जर तुमच्याकडून मिस झाला तर तुम्हाला साहित्य पाठवायला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा संपूर्णपणे पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे मी तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आज आपण माहिती घेणार आहोत ती दरवर्षी तुम्हाला माहिती असेलच की निनाद दिवाळी अंक, ज्या बऱ्याच लेखकाने यापूर्वीही या अंकासाठी साहित्य पाठवलं असेल. बऱ्याच जणांनी याचं त्यांना नाव माहिती असेल की निनाद अंक हे खूप मोठा हा अंक आहे, ज्या अंकासाठी भारतातून आणि भारताबाहेरून सुद्धा साहित्य मागवलं जाते. तुम्ही कुठल्याही देशात राहता, शहरात राहता, याच्याशी काही त्यांचा हे संबंध नाही आहे, पण ऑल ओव्हर सगळीकडून त्यांना लेखकांनी साहित्य पाठवलं तरी चालतं आणि या लिखाणामध्ये त्यांच्या मासिकामध्ये त्या उत्कृष्ट साहित्याला नक्कीच स्थान दिलं जातं. तर निनाद अंक हे एक मासिक अगदी सुप्रसिद्ध असं हे अंक आहे आणि तो दरवर्षी प्रसिद्ध होत असतो. तर निनाद अंकासाठी दरवर्षी मे-जूनमध्येच या पिरियडमध्येच त्यांनी साहित्य मागवलं जातं. त्यामुळे यावर्षीसुद्धा निनादने लेखकांना आवाहन केलेलं आहे की तुमचं साहित्य त्यांना पाठवून द्या. तुम्ही लेखक असाल, कवी असाल किंवा व्यंगचित्रकार असाल किंवा कथाकार असाल, कोणी असाल तर यापैकी कोणी तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही तुमची कला त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला काही छान छान कविता लिहित असतील, कथा येत असतील, लघुकथा, दीर्घकथा, तुम्ही व्यंगचित्र काढत असाल तर हे जे साहित्य आहे ते त्यांना तुम्ही त्यांच्या दिवाळी अंकासाठी नक्कीच पाठवू शकता. तर आता त्यांचे नियम आणि अटी काय आहेत ते आपण बघूयात. तर साहित्य पाठवण्याची मुदत आहे ही 20 एप्रिलपासून चालू झाली आहे, ती अगदी 31 मेपर्यंत, 31 मे 2025, म्हणजे जवळजवळ अजून 1 महिना पूर्ण तुमच्याकडे आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित छान वाचन करून थोडंसं अभ्यास करून तुम्हाला हवं असलेलं साहित्य त्यांना पाठवू शकता. तर तुमचे साहित्य त्यांनी गुगल लिंक दिली आहे, गुगल डॉक्युमेंटची लिंक दिली आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला पाठवायची आहे आणि फक्त ती डॉक किंवा DOCX डॉक्स फॉर्मॅटमध्येच डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे. तरी डॉक्युमेंट फॉर्मॅट काय असतं तर तुम्ही मोबाईलमध्ये वर्ड नावाचा ॲप आहे, त्या वर्ड ॲपमध्ये तुम्ही लिहा किंवा इतर कुठे तुम्ही लिहिणार असाल म्हणजे ॲक्च्युली, तर तिथून ते लिखाण तुमचं कॉपी करून तुम्ही वर्डमध्ये कॉपी पेस्ट करा आणि तिथे उजव्या हाताला कॉर्नरवर 3 टिपक्यांवर जाऊन तिथे सेव्ह ॲज PDF, सेव्ह ॲज डॉक असं डॉक्युमेंट असं येतं. तर तिथे ते तुमचं साहित्य कन्वर्ट करून घ्या आणि मग ती फाईल त्यांना त्यांच्या मेल आय डी दिलेला आहे, मेल आय डी नाही सॉरी, त्यांची गुगल लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. तुमचं नाव, मोबाईल, ईमेल आणि मग तुमचं साहित्याची फाईल अपलोड करायची आहे. तर हे तुम्ही असं पाठवायचं आहे. डायरेक्ट त्यांना व्हॉट्सअपवर लिहितो तसं पाठवायचं नाही आहे, डॉक्युमेंटमधली फाईल त्यांना पाठवायची आहे. तर हे लक्षात घ्या. तर साहित्य हे मराठी किंवा इंग्लिश यापैकी कुठल्याही भाषेत असावे आणि मंगल फॉन्ट वापरावा साहित्यासाठी. मंगल फॉन्ट म्हणजे हेच की जो रेग्युलर आपण लिहितो युनिकोडचा, व्हॉट्सअपवर जसं लिहितो, जसं टाईप करतो तोच फॉन्ट म्हणतात त्याला. फक्त तो डॉक्युमेंट फॉर्मॅटवरती तुम्हाला कन्वर्ट करून मग त्यांच्या गुगलच्या लिंकवर जाऊन फॉर्म भरून तिथे ती फाईल अपलोड करायची आहे. साहित्य मराठी किंवा इंग्लिश या 2पैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. आपण पाठवलेलं साहित्य कुठल्याही छापील माध्यमामध्ये पूर्वप्रकाशित नसावे, म्हणजे यांना पूर्णपणे स्वतंत्र आणि नवीन साहित्य हवं आहे. याआधी कुठेही प्रकाशित झालेले साहित्य त्यांना चालणार नाही. आणि एकदा साहित्य पाठवल्यावर अंक प्रकाशित होईपर्यंत ते तुम्ही कुठंही प्रकाशित करायचं नाही असा त्यांचा नियम आहे. फेसबुकवर सुद्धा तुम्ही ते पोस्ट टाकायची नाही आहे. समजा तुम्ही निनाद अंकासाठी कथा लिहिली आहे आणि ती तुम्ही त्यांना पाठवली आणि तीच कथा तुम्ही कित्येक फेसबुक ग्रुपवर, तुमच्या फेसबुक वॉलवर किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठेही टाकत असाल, इतर कुठल्या वेबसाईटवर टाकायचं असाल तर तसं करू नका. तसं करायचं नाही. जोपर्यंत त्यांचा अंक प्रकाशित होत नाही
तोपर्यंत तुम्ही तुमचं साहित्य इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकायचं नाही आहे, हा त्यांचा नियम आहे. आता इथे शब्दसंख्या कशी आहे तर 3000च्या आत असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला कथा लिहायची आहे तर 3000च्या आत तुम्ही ते लिहू शकता. आता कवितेबद्दल त्यांनी इथे काही सांगितलेलं नाही आहे, पण त्यांनी त्यांचा मेल ID दिला आहे. तिथे तुम्ही चौकशी करू शकता की तुम्हाला कविता लिहायची तर किती ओळींमध्ये हवी ते तुम्ही विचारून घेऊ शकता. तर तुम्ही कुठल्याही देशाचे रहिवासी असाल तरीसुद्धा ते साहित्य ते घेणार आहेत. साहित्य निवड करण्याचा अंतिम निर्णय हा संपादक मंडळाचा असेल असं त्यांनी सांगितलं. ज्या लेखकांचे साहित्य अंकात घेतले जाईल त्यांचे नाव, ईमेल त्या अंकामध्ये छापले जाणार आहे. निनादांक हा खूप मोठा असतो, त्यामुळे त्या अंकात आपलं साहित्य छापून येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर साहित्य अंकात घेतल्यावर तुमचं नाव आणि ईमेल सकट ते त्यांना प्रकाशित करतील, तुम्हाला प्रसिद्धी देतील. आणि निनादतर्फे उत्कृष्ट कथांना ते पारितोषिक देत असतात. त्याच्यामुळे पारितोषिक प्लस तुमचं साहित्य त्यांच्या अंकात प्रसिद्ध होऊ शकतं. त्यामुळं दर्जेदार असं लिखाण करा. आणि त्यांनी सांगितलेले की काही प्रश्न असल्यास त्यांचा एक मेल ID दिलेला आहे त्यांनी, त्याच्यावरती नक्की संपर्क करा. जर तुम्हाला कविता लिहायची असेल किंवा इतर कुठलं साहित्य प्रकार लिहायचं असेल तर शब्दसंख्या मर्यादा काय हे तुम्ही विचारू शकता. कारण इथे फक्त त्यांनी शब्दसंख्या 3000च्या आत असणं असं लिहिलं आहे. म्हणजे 3000च्या आत आपण कथा लिहू शकतो किंवा लेख लिहू शकतो, पण कवितेसाठी काही इथे सांगितलेलं नाही आहे त्यांनी शब्दसंख्या. त्यामुळे तुम्ही त्यांना मेल करू शकता आणि अधिकची माहिती विचारू शकता. तर निनादांक हा खूप छान आहे. आणि बाहेर लिखाण पाठवताना शक्यतो ते दर्जेदार लिखाण असावं, तुमचं व्याकरण नीट असावं, शुद्धलेखन तपासून घ्या. एकदा तुम्ही साहित्य लिहिलं की पुन्हा पुन्हा ते वाचा, त्याच्यातील चुका दुरुस्ती करा आणि व्यवस्थित अगदी चांगल्या पद्धतीने लिखाण त्यांना पाठवून द्या. विषय पण अगदी वेगळा निवडा, जेणेकरून आत्तापर्यंत कोणी त्या विषयावर लिहिलं नसेल अशा विषयावरती लिहिण्याचा प्रयत्न करा. नक्कीच अशा नाविन्यपूर्ण साहित्याला नक्कीच समोरच्याकडून प्रसिद्धी मिळत असते किंवा प्राधान्य दिलं जात असतं. तर ही निनादांकाची खूप छान अशी माहिती आहे. आणि निनादांकासाठी नक्कीच तुम्ही तुमचं दर्जेदार साहित्य पाठवून द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बेल आयकॉन नक्कीच बटन ऑन करा आणि नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेचच मिळत जातील. तर बरोबर अजून 15 मेपर्यंत म्हणजे बराचसा वेळ 31 मेपर्यंत 1 महिना आहे. त्यामुळं चांगली दर्जेदार अशी कलाकृत साहित्य लिहा तुम्ही आणि निनादांकासाठी नक्कीच पाठवून द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू.